नमस्कार. आज आपण करणार आहोत जैनी पद्धतीने झुणका. त्याला आपण आपल्या भाषेत सुट्टा झुणका किंवा सुका झुणका म्हणतो. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे दूध, कढीपत्ता, कोथिंबीर आणि डाळीचं पीठ आणि आपले मसाले. तर आपण आता सुरू करूया. आपण कढई घेऊया. कढईमध्ये तेल घेऊया. सुट्या झुणक्याला भरपूर तेल लागतं, साधारणतः एक 4-5 चमचे. तेल तापल्यावर आपण त्यात जिरे घालूया. जिरे साधारण 1 चमचा घालूया. त्यात तीळ भरपूर लागतं, आपण तीळ ही घालूया, साधारणतः 4 चमचे. नंतर त्यात मोहरी घालूया. मोहरी पण साधारण 4 चमचे. गॅस थोडा बारीक करून आपण त्यात कढीपत्ता घालूया. हा जैनी पद्धतीचा झुणका असल्यामुळे आपण त्यात लसूण किंवा कांदा घालत नाही. आता त्यात दूध घालूया. आपण गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूया. दुधाला थोडी उकळी आल्यावर आपण त्यात आपल्या चवीनुसार लाल तिखट घालूया. नंतर त्यात थोडं मीठ घालूया. तर ह्याला उकळी आल्यावर आपण त्यात डाळीचं पीठ हळूहळू करून घालूया. गॅसची फ्लेम ही मिडियमच हवी. हे असं हळूहळू आपण आपल्याला अजून थोडं पीठ हवं आहे. त्याला आपण ढवळत राहूया. त्याला आपण एकजीव करून घेऊया. आपल्याला अजून थोड्या पिठाची गरज आहे. आता ही पीठ आपलं झुणका म्हणू शकतोय आपण. हा आता एकसारखा झालेला आहे. आता याच्यात आपण थोडंसं तेल घालूया. गॅसची फ्लेम आपण लोवर ठेवून आपण त्याला 1-2 मिनिटं वाफू देऊया. आता ह्याची आपण एक वाफ काढलेली आहे. आता आपण परत याला एकजीव करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला सुट्टा झुणका झालेला आहे. आपण त्याला कोथिंबीर घालून गार्निश करूया.